द न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9 ने विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशाने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शाळेत मुख्यमंत्री निवडणूक घेण्यात आली. या अभिनव संकल्पनेची शहरात सर्वत्र चर्चा होत असून शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. या निवडणुकीत इयत्ता 4थी, 5वी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला. प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. मतदानापूर्वी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, मतदानाची पद्धत आणि लोकशाही व्यवस्थेची माहिती शिक्षकांनी सविस्तरपणे दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करून शाळेचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवडण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. निवडून आलेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असणार असून या कालावधीत त्यांच्यावर विविध शैक्षणिक व शिस्तीशी संबंधित जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून मतदानाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी शाळेने घेतलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून शिक्षण क्षेत्रातून त्याचे सर्वत्र स्वागत व कौतुक केले जात आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. माझे नाव आरोही सचिन सूर्यवंशी. आज आमच्या शाळेमध्ये मतदान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड होणार होती. मी एक मतदार म्हणून सहभाग झाले. मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला. मी मतदान केले. तुम्हीही मतदान करा. नमस्कार, माझे नाव स्वप्न सुनील जावळे. माझे चिन्ह आहे पुस्तक या चिन्हाला बहुमताने विजय करा. आचारसंहिता म्हणजे हे मला आज कळले. आमच्या वरिष्ठ मुख्याध्यापक अरविंद पाटील सर यांच्या प्रयत्नातून अमय सर, सागर सर, अर्चना मुंडे सर यांनी आम्हाला समजावून सांगितले आचारसंहिता म्हणजे काय. पुस्तक या चिन्हाला बहुमताने विजय करा. नमस्कार, मी सौ अर्चना रवींद्र मुंडेकर, ISO मानांकन प्राप्त कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9 सांस्कृतिक विभाग प्रमुख. आज आमच्या शाळेमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शाळेचा मुख्यमंत्री निवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि हा मुख्यमंत्री निवडण्याची प्रोसेस ही गुप्त मतदान पद्धतीनं सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना निवडणुकीची प्रोसेस काय असते किंवा अर्ज भरणे, अर्ज काढून घेणे, आचारसंहिता लागू करणे, उमेदवारांनी स्वतःचा जाहीरनामा तयार करणे आणि आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावरती कोणकोणत्या जबाबदाऱ्या येतात किंवा आपण जेव्हा उमेदवारी म्हणून अर्ज भरतो तेव्हा आपल्या खरी कसोटी सुरू होते, या सगळ्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही हा एक स्तुत्य असा उपक्रम शाळेमध्ये राबवलेला आहे. शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक मान्य श्री अरविंद पाटील सर यांच्या संकल्पनेतून हा विचार मांडला गेला आणि सर्व शिक्षक, विशेषतः माननीय श्री सागर सर, अमेय सर आणि इतर सर्व शिक्षक यांनी या प्रक्रियेची पूर्व तयारी केली आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगून आज हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. धन्यवाद. नमस्ते, मी अरविंद पाटील, वरिष्ठ मुख्याध्यापक कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9. आज 22 जुलै लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीचा दिवस आणि आज या जयंतीच्या निमित्तानं स्वर्गीय अजितदादांनी ज्या पद्धतीनं आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये लोकांसाठी काम केलं आणि आपला बारामती तालुका देशामध्ये अग्रेसर बनवला, त्या कार्याचा गौरव म्हणून अजितदादांची जयंतीचा औचित्य साधून आमच्या कराड नगर परिषद शाळा क्रमांक 9 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीद्वारे कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधी निवडले जातात ते आपल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव त्याचा मिळावा म्हणून या ठिकाणी शाळेचा मुख्यमंत्री निवडणुकीद्वारे निवडण्याचा संकल्प सांस्कृतिक विभाग प्रमुख मान्य अर्चना मॅडम, व्हाईस प्रिन्सिपल मान्य अंजली कदम, त्याचप्रमाणे मान्य सौ निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या शाळेचे एक आयडियल टीचर मान्य सागर सर आणि मान्य अमेय सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे नियोजन करून ज्या पद्धतीनं सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक जाहीर करणे, उमेदवारी अर्ज भरणे, माघारी घेणे, प्रत्यक्ष मतदान आणि निकाल ज्या पद्धतीने राबवला जातो त्याच पद्धतीनं शाळेचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी
सर्व शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी एक स्वतंत्र मतदान केंद्र, त्याचप्रमाणे मतदान कक्ष, मतदान प्रतिनिधी निवडून विद्यार्थ्यांच्या उमेदवारीसाठी आणि आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर शाळेसाठी काय करणार आहे त्यासाठीच त्यांचं वचननामा या ठिकाणी आम्ही सादर केला त्या विद्यार्थ्यांनी आणि शाळेसाठी कशा पद्धतीनं वर्षभरामध्ये कामकाज करू आणि विद्यार्थी पुढे जातील यासाठी त्या विद्यार्थ्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढं आपल्या जाहीरनाम्याद्वारे आपलं मत व्यक्त केलं आणि आज स्वर्गीय अजितदादांची जयंतीचं औचित्य साधून हा एक कराड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक वेगळा उपक्रम आम्ही शाळा क्रमांक 9चे सर्व शिक्षक आणि शाळा कमिटीच्या सहकार्य या ठिकाणी पूर्ण करत आहोत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच सहशालेय उपक्रमात आपला विद्यार्थी सक्षमपणानं समृद्धपणे पुढे गेला पाहिजे ही पालकांची इच्छा असते आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही हा एक सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान व्हावं या संदर्भाने या ठिकाणी संपन्न करत आहोत. नमस्ते. यामध्ये किती उमेदवार आहेत? शाळेचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी इयत्ता 7वीचे 3 उमेदवार मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी भरलेली आहे आणि यामधून आपण एकाची मुख्यमंत्रीमध्ये निवड करणार आहे. यामध्ये मतदान कोण कोण करणार? कितवीतली मुलं मतदान करणार? आणि यामध्ये आपण इयत्ता 4थी, 5वी, 6वी आणि 7वीचे विद्यार्थी मुख्यमंत्री निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. ही मतदान प्रक्रिया कधी होणार आहे का आजच होणार आहे हे सगळं? आणि ही मतदान प्रक्रिया स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीचं औचित्य साधून आजच 22 जुलै रोजी सकाळी 11:30 ते 4 पर्यंत ही मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर 4:30 वाजता निकालाला मतमोजणीसाठी तयारी केली आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.